नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता सारंग हा ओवीला आता घरी चालण्याविषयी सांगत असतो. सारंग आता ओवीला घरी येण्यासाठी खूप आग्रह करतो, पण ओवी ऐकायला तयारच नसते. तर तेवढ्यात आबिर आणि बबलू तिथे येतात. आबिर म्हणतो की मी काय म्हणतो सुपर हिरो, मला काय वाटतंय आता ना वातावरण खूप गार झालं आहे आणि तुम्ही नाश्ता करूनच जावा. तेव्हा आता सारंग म्हणतो की आम्ही जाताना रस्त्यात करूया नाश्ता. आणि सारंग पुन्हा ओवीला येण्यासाठी सांगतो. ओवी म्हणते बाबा मला कुठेच जायचं नाही आहे. आणि आता आबिर म्हणतो की सुपर हिरो, हे बघा ना वातावरण किती छान झालं आहे आणि झाडंसुद्धा किती हलतायत. आणि इकडे आता आबिर नाटक करत म्हणतो की कावळे बघा कसे कावकाव करतात आणि चिमणी बघा कशी चिवचिव करते आणि या अशा संगीतमय वातावरणात तुमची मुलगी शिकणार, विचार करा. वा वा, असे आबिर भुरळ आता सारंगला घालतो. आणि ते ऐकताच आता सारंग म्हणतो बरं ओवी, तुला राहायचं असेल तर राहा, मग मी जातो, मला कामं आहेत. आणि इकडे आता बबलूसुद्धा म्हणतो की सारंग दादा, अरे माझ्या पोटाची जा ये किती गडबड होईल. ओवी म्हणते बरोबर आहे बाबा, तू माझ्याशिवाय तिकडे जाऊ तरी कसा शकतोस. तर आबिर म्हणतो की तिकडे जाऊन तरी काय करणार आहात. सारंग म्हणतो की मला खूप कामं आहेत आबिर. आणि सारंग म्हणतो ठीक आहे, राहतो मी. आणि इकडे आता वकील हा राजकुमारची भेट घेऊन जाऊ लागताच आता तिलोत्तमा वकिलाला बघते. तिलोत्तमा वकिलाला बोलावते आणि म्हणते वकील साहेब, अहो तुमचं काम कोर्ट कचेरी, मग इथे कसं काय. तर तिलोत्तमाकडे बघत आता वकील म्हणतो की मला राजकुमार सरांनी बोलावलं होतं. आणि तिलोत्तमा असतच म्हणते काय काम होतं. तेव्हा आता वकील म्हणतो की राजकुमार सरांनी गुरुकुलाच्या जागेविषयी बोलावलं होतं, काही जुनं कागदपत्र तपासायचे होते म्हणून मी आलो होतो. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि तिलोत्तमा विचार करत म्हणते की राजकुमार काही माझं ऐकणार नाही असं वाटतंय. त्याला सांगितलं मी 1000 वेळा त्या जागेकडे ढुंकून बघू नको, तरीसुद्धा तो काही ऐकायला तयारच नाही. आणि इकडे आता वकील म्हणतो की राजकुमार सर म्हटले की ती जागा जर आपल्या ताब्यात आली तर आपल्या कंपनीचा खूप फायदा होईल, म्हणून मी त्यांना मदत करत होतो. तिलोत्तमा म्हणते तुम्ही मदत करत नव्हता तर स्वतःच्या पायावर ढोंदा मारत होतात. यापुढे जर मला कळलं ना तुम्ही त्या जागेविषयी मदत करता म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की जर तुम्ही असं केलं आणि मला कळालं तर मी तुम्हाला कंपनीतून काढून टाकेन. तर वकील म्हणतो की माफ करा मॅडम, यापुढे मी असं काहीच करणार नाही. आणि इकडे आता सगळ्या मुलांना घेऊन ओवीसोबत सावली आता गाणं शिकवत असते, माझे माहेर पंढरी आणि माझे सासर पंढरी. तर सारंग आता ते गाणं त्यांचं ऐकत असतो. ओवीसुद्धा ताल सुरामध्ये ते गाणं गाऊ लागते. आणि इकडे आता बबलू सारंगला म्हणतो की सारंग, अरे तोच गुंड होता ना ज्याला तू कंपनीत पकडला होता. सारंग म्हणतो हो, त्याला मी कधीच विसरू शकत नाही. तर बबलू म्हणतो मग तो इथे कसा आला होता. आणि सारंग म्हणतो की त्याच माणसाला माहिती आहे ओवीचे खरे आई वडील कोण आहेत, कारण त्याच माणसांनी ओवीला पळवलं होतं. आणि सारंग म्हणतो की तो इथे का आला होता, याचा अर्थ ओवी अजूनही सुरक्षित नाहीये बबलू. आणि ओवी आता इकडे ताल सुरात गाणं म्हणते की सावली बाकीच्या मुलांना म्हणते बघा ओवीसारखा पक्का सूर पकडला पाहिजे. आणि इकडे आता ओवी म्हणते जर मी इकडे आले नसते ना, मला करमलंच नसतं टीचर. तेव्हा सावली खुश होते. आणि इकडे आता ओवी सावलीला म्हणते टीचर प्लीज बाबाला इथे थांबू द्या ना. सावली म्हणते तुला माहिती आहे ना गं ओवी, पॅरेंट्सला इथे अलाउड नाही आहे म्हणून. आणि इथे कुणाचेच पॅरेंट आले नसल्याचे सावली बोलताच ओवी म्हणते की माझा बाबा ना खूप चांगला आहे, तो सगळ्यांना आवडतो, तुम्हालासुद्धा आवडेल. तर सारंग हा ओवीकडे बघतो. आणि सावली आता सारंगला तिथे राहण्यासाठी परवानगी देते. तर ओवी आणि आबिर खुश होतात आणि उड्या मारू लागतात. आणि इकडे आता तेवढ्यात व्यंकटेश तिथे येतो आणि सावलीला म्हणतो की आता गाणं झालं तर आपण मुलांसोबत खेळ खेळूयात. आणि व्यंकटेश म्हणतो की हे बघा मुलांनो, आता मी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आणि त्यावरून आपण कोणता खेळ खेळणार आहे ना ते ओळखायचं. सगळे मुलं आता होकार देतात. आणि व्यंकटेश आता रस्सी दाखवतो. तर मुलं म्हणतात की रस्सी खेळ खेळणार आहोत. तर लगेच आता सावली म्हणते की आता तुम्ही एकमेकांची टीम बनवा. आणि आबिर म्हणतो की माझ्या टीममध्ये सुपर हिरो. तेव्हा ओवी म्हणते की माझ्या टीममध्ये बबलू काका. आणि आता ओवी आणि सारंग वेगवेगळ्या बाजूला असतात. तर आता व्यंकटेश अंपायर झालेला असतो. आणि इकडे आता ओवीच्या टीममध्ये सावली एका बाजूला, तर सारंग आबिरच्या टीममध्ये दोघेही आता रस्सी खेचू लागतात. तर इकडून सावली आणि इकडे सारंग आता रस्सी खेचत असतात. आणि त्याचबरोबर आता सारंग हा जोराने रस्सी ओढता क्षणी आता सावली
ही समोर असताना अचानक आता सारंग हा सगळी रस्सी ओढतो तर पटकन आता सावलीचा तोल जाऊन आता सावली ही सारंगच्या मिठीत येते आणि सारंग सावली दोघेही खाली एकमेकांच्या मिठीत पडतात. तर ओवी आणि अबीर त्यांची मजा बघू लागतात आणि दोघेही आनंदाने उड्या मारू लागतात. एवढ्यात आता सारंग आणि सावली भानावर येत बाजूला होतात. एवढ्यात व्यंकटेशच्या मोबाईलवर जगन्नाथचा फोन येतो तर व्यंकटेश सावलीला म्हणतो, सावली बाबांचा फोन. इकडे आता तिलोत्तमा ही राजकुमारकडे येत म्हणते की किती वेळा सांगायचं राजकुमार, तुला एकदा सांगितलं ना गुरुकुलाच्या जागेकडे झुंकूनही बघायचं नाही आणि आपल्याला ती जागा नकोय. आणि आता तिलोत्तमा म्हणते की तरीसुद्धा वकिलाला बोलावून त्या गुरुकुलाच्या जागेतील पेपर तपासतोय, तुला लाज वाटत नाही आहे का? तर राजकुमार म्हणतो अजिबात लाज वाटत नाही आहे. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. मोठे डोळे करून तिलोत्तमा राजकुमारकडे बघते. राजकुमार म्हणतो का नको लागू त्या जमिनीच्या पाठीमागे, एक गोष्ट आपल्या घरासाठी आणि कंपनीसाठी मी फायद्याची करतोय ते सुद्धा तुला आवडत नाही आहे. तेवढ्यात मोनिकाही तिथे येते. राजकुमार म्हणतो काय केलं काही तर तुला आनंद होईल आणि माझी कुठली गोष्ट पटेल आहे तू मला सांग. तिलोत्तमा म्हणते की अरे फायदा आणि तोटा तुझ्यापेक्षा मला जास्त कळतोय, तुला कळत नाही का राजकुमार? राजकुमार म्हणतो की तो जो सारंग त्याला पाया पडून आपण सांगतोय रूपम कॉस्मेटिकमध्ये लक्ष घाल आणि ती कंपनीमध्ये ये बाबा, तरीच तो सारंग ढुंकूनही बघत नाही आणि जो मुलगा कंपनीसाठी रक्ताचं पाणी करतो ते सुद्धा तुला आवडत नाही आहे. आणि इकडे आता राजकुमार म्हणतो सारंग जे काही करेल ते योग्य आणि मी जे काही करेल ते मूर्ख आहे का? आणि असंच तुला वाटतंय ना? तर राग येऊन तिलोत्तमा म्हणते राजकुमार बस झालं, आता तुझं खूप अति होतंय. तिलोत्तमा म्हणते सारंगला यामध्ये विवडू नकोस, विषय तुझा आणि माझा चालू आहे राजकुमार. राजकुमार म्हणतो की आपल्या भांडणामध्ये मी त्याला उभा करत नाही, पण प्रत्येक वेळेस तू मला का डावलतेस? राजकुमार म्हणतो मला जे करायचं ना ते करू दे आणि मी जर हे करायचं नाही तर त्याचं मला कारण तरी सांग. आणि आता राजकुमार म्हणतो की आई या गुरुकुलाच्या जागेत आहे तरी काय, जेणेकरून तुम्हाला ती जागा घेण्यापासून अडवते, काय आहे या जागेमध्ये? आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की मी तुला एक सांगते, गुरुकुलाच्या जागेमध्ये तू दखल घालायची नाहीस म्हणून, आणि तरीसुद्धा तू जर माझं ऐकलं नाही तर मी तुला कंपनीतून बेदखल करील, अशी धमकी आता तिलोत्तमा राजकुमारला देते. आणि ते ऐकताच आता राजकुमार तिथून आतमध्ये निघून जातो तर मोनिका सुद्धा. आणि ते दोघे निघून जातात. इकडे आता तिलोत्तमा विचार करते की सावली तू मला प्रॉमिस केलं होतं की तू सारंगच्या आयुष्यात येणार नाही म्हणूस, पण तरीसुद्धा तू माझं प्रॉमिस पाळलं नाही आणि ते मोडलंय. आणि तिलोत्तमा म्हणते की आता तू बघतच राहा, मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. आणि पुन्हा एकदा तिलोत्तमा हाक मारून राजकुमारला बोलावते आणि म्हणते की तुला गुरुकुलाची जागा मिळवायची आहे ना? आणि राजकुमार म्हणतो की माझ्या डोक्यातून आता मी तो विषय काढून टाकलाय आणि सोडलाय. तिलोत्तमा म्हणते की आता हा विषय सोडायचा नाही तर वाढवायचा आहे. ते ऐकताच राजकुमार आता तिलोत्तमाकडे बघतो आणि तिलोत्तमा म्हणते की ती गुरुकुलाची जागा आपण मिळवायची आणि त्यावरचं गुरुकुल देखील उद्ध्वस्त करायचं. आणि तिलोत्तमा म्हणते त्या माणसाला सुद्धा उद्ध्वस्त करायचंय. तर राजकुमार तिलोत्तमाकडे बघतो आणि तिलोत्तमा म्हणते राजकुमार मी विचार केलाय, तुला जे हवंय ते मला सुद्धा वाटतंय की बरोबर आहे. तिलोत्तमा म्हणते ती जागा आपली आहे आणि ती जागा आपल्याला मिळवायचीच, कारण जगन्नाथने ती जागा आपल्याकडून बळकावली होती. आणि तिलोत्तमा म्हणते काही जरी झालं तरी ती जागा आपण घ्यायची, पण माझी एक अट आहे. तर राजकुमार म्हणतो कोणती आई? तिलोत्तमा म्हणते की तू तिथे जाणार नाही आणि तू यामध्ये काहीच हस्तक्षेप करणार नाही. राजकुमारकडे बघत तिलोत्तमा म्हणते की ही जे काही कायदेशीर कारवाई करायची ना ते फक्त आपलं वकील आणि कायदेशीररित्या आपले पर्सनल अधिकारी करतील. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो ठीक आहे आई, पण माझी एक अट आहे, माझी माणसं गुरुकुलाची जागा घेण्यासाठी जे काही करतील त्यामध्ये तू पडणार नाहीस. आणि तिलोत्तमा विचार करत म्हणते ठीक आहे आणि उद्ध्वस्त करून टाक त्या जागेला सुद्धा आणि त्या जगन्नाथला सुद्धा. तर राजकुमार खुश होतो आणि लगेच आता तिलोत्तमा रागाने निघून जाताच इकडे राजकुमार खुश होतो आणि मोनिकाला म्हणतो की आईने मला होकार दिला आणि माहिती आहे का तुला मला किती आनंद झालाय ते. इकडे मात्र मोनिकाचा चेहरा पडलेला असतो आणि मोनिका विचार करते या बिंडोकला काय माहिती म्हातारी अशी अचानक का वागली. मोनिका म्हणते ज्या दिवशी या मूर्खाला खरं कारण कळेल त्या दिवशी याच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. आणि मोनिका म्हणते याच्यासाठी खरंच गुरुकुलात जाणं बंद झालं तर माझा सुद्धा याच्यात फायदाच आहे, कारण सावलीला म्हातारीने उद्ध्वस्त केलंय आणि तिचं सुद्धा गुरुकुल उद्ध्वस्त केलं हे जेव्हा सारंगला कळेल तेव्हा या म्हातारीचा लाडका लेक काय करेल ना हे या म्हातारीला माहीतही नाही, असे आता इकडे मोनिका विचार करते. हा सारंग असा काही चिडेल ना, मेंदळ्यांच्या घरात भूकंप येईल, वादळ येईल आणि तेव्हा मला खरंच खूप आनंद होईल असे आता मोनिका बोलते. आणि मला नेमकं तेच हवं असल्याचे आता मोनिका विचार करते. तर इकडे मोबाईल घेऊन अबीर आता बाजूला येतो आणि जगन्नाथला फोन करत म्हणतो हॅलो आजोबा कसे आहात?
तर जगन्नाथ म्हणतो, अरे वाघ्या तिकडे गेलाय तर विसरला की काय, मला एक फोनसुद्धा नाही आणि माझी आठवणसुद्धा नाही. तर आता अबीर म्हणतो की सॉरी आजोबा. अबीर म्हणतो की सॉरी, मला कॉल करायला वेळ नाही मिळाला, पण मी नक्की करेल आणि मला खरंच तुमची खूप आठवण येते. आणि अबीर म्हणतो, मला एक महत्त्वाची बातमी सांगायची. तर आता जगन्नाथ म्हणतो, कोणती रे? आणि इकडे आता अबीर म्हणतो की सुपर हिरो आहे ना ते सारंग काका, ते इकडे आले. तर जगन्नाथ म्हणतो, काय सांगतो, सारंग तिकडे आला आणि सावलीला माहिती आहे का? तर आता अबीर म्हणतो, हो आईला माहिती आहे आणि त्यांच्या दोघांची भेटही झाली. जगन्नाथ म्हणतो, तिथे पॅरेंट्सला अलाउड नाही आहे ना? अबीर म्हणतो, ते मला माहिती आहे, पण ओवी आणि मी भन्नाट प्लान करून त्यांना इथे घेऊन आलोय. आणि अबीर म्हणतो की आता मला कळणार त्या दोघांमध्ये नक्की काय नातं असतं ते. आणि फोन ठेवत आता जगन्नाथ म्हणतो, सारंग आणि सावली, तुम्ही किती जरी दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी तुमचीच मुलं तुम्हाला जवळ आणणार आणि एकत्र आणणार म्हणजे आणणारच, आणि हे नक्की असे काठीवर करून जगन्नाथ बोलतो. आणि त्यानंतर आता दोघांना एकत्र येण्यासाठी अबीर आणि ओवी पुन्हा एकदा भन्नाट प्लान करतात. तर अबीर म्हणतो की जर त्या दोघांना आपण एकमेकांच्या समोर आणि जवळ ठेवलं तर त्यांच्यामध्ये मैत्री होईल आणि मग ते दोघं एकत्र येतील. तर लगेच आता ओवी म्हणते की अबीर, तू एकदम बरोबर बोललास. आणि इकडे आता सारंग आणि सावली ग्राउंडवर असताना अचानक धो मोठा पाऊस येतो आणि सारंग आणि सावली ओलेचिंब होतात आणि मुसळधार पावसामध्ये एकमेकांच्या जवळ येत आता सारंग हा सावलीच्या अगदी जवळ येतो आणि सावलीसुद्धा आता पावसाने भिजून सारंगच्या प्रेमात पडलेली असते. दोघेही देहभान विसरून एकमेकांच्या मिठीत येतात आणि भर पावसात दोघेही 8 वर्षानंतर पुन्हा सगळं काही विसरून एकमेकांच्या मिठीत विसावत आता एकत्र आलेले असतात. आणि मुसळधार त्या पावसात सारंग आणि सावली एकत्र येऊन दोघेही आता प्रेमाच्या त्या वर्षावात न्हावून निघतात. तर त्याच वेळेस अबीर आणि ओवी हे सारंग सावलीला एकत्र आणून त्यांची मजा बघतात. तर अबीर आणि ओवीने एका झटक्यात आता सारंग आणि सावलीला प्रेमाच्या मिठीत आणत एकमेकांच्या मिठीत प्रेमाचा वर्षाव करून एकत्र आणलेले असते. आणि इकडे आता अबीर आणि ओवी दोघेही आता भन्नाट प्लान करून सारंग आणि सावलीला एकत्र आणतात. ओवी आता अबीरला सांगते की अरे अबीर, तुला अजून एक बातमी सांगायची. त्या दिवशी मी आई म्हणून जी सुशीला वहिनीला आणले होतं, तर माझ्या बाबांनी अजून लग्नही केलं नाही आणि सुशीला वहिनी ही माझी आई नाही आहे. तर अबीर म्हणतो, मग तुझी आई कोण आहे? तर आता अबीर आणि ओवी ही सावलीची मुलगी असल्याचे सत्य आता सावली आणि सारंग समोर कसे आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.